अकोला जिल्ह्याच्या अकोट शहरामध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येते। आपण पाहू शकता की मागे जे आंदोलन सुरू आहे हे या पुलावर आंदोलन सुरू आहे। या पुलावर त्या ठिकाणी पुलावर लाईट अपघात झाले आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी दिलीप पोचेचं आंदोलन होत आहे। आपल्यासोबत आंदोलन करते दिलीप पोचे आहेत। नेमकं तत्पूर्वी तुम्ही आंदोलन केलं, नेमकं काय मागणी आहे, काय सांगाल? अरे माझ्या पुलावर लाईटच नाहीत ना, डिवायडर नाही या रस्त्यावर, 4-4 कॉलेज आहेत, 4-4 कॉलमेंट आहेत रस्त्यावर। हा शहराचा मुख्य बाजारपेठ इथं। काल परवा दिवशी एका महिलेला उडून टाकलं, अजून तिचा पत्ता लागला नाही त्या मारेकऱ्याचा। ते बाई आता वारली 10 मिनिटं अगोदर। काय आंदोलन करायचं? अरे आम्ही यांना आव्हान दिलं, तुमच्याकडे जर पैसे नसतील तर आम्ही अकोटातले लोक भीक मागतो चौकात आणि तुमच्या तोंडावर फेकून मारतो, त्याच्यात तरी कामं कराय। फक्त चॉकलेट रुपयाले मिटिंगा झाल्या, मिटिंगा घेतो, काम करतो, कोणीच काम करायचं राहते। आता ह्या 15 दिवसात 2 लोक मृत्यू पावले, अजून किती लोकांची वाट पाहणार आहे? त्याच्यामध्ये राजकीय नेते काही तुम्ही काय राजकीय नेते झोपेल, राजकीय नेत्याला काही घेणं देणं आहे? त्यांना माहिती लोक आपल्याला मतदान करतात। इथले राजकीय लोक इथल्या राजकीय नेत्याला, राजकीय लोकांना जनतेच्या जीवाशी काही घेणं देणं नाही आहे। त्यांना माहिती इथले लोक मतदान करतात। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमची इथं मतदान होते, त्यामुळे यांना लोकांना काही घेणं देणं नाही। लोक मरो की काही हो। तुमच्या पुढील मागणी काय तुमची? आता आमची मागणी इथं आहे की या रस्त्यावर डिवायडर असले पाहिजे, या रस्त्यावर स्पीड ब्रेकर असले पाहिजे, लाईट असले पाहिजे। ही मागणी घेऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे जात आहोत। आता जिल्हाधिकारी सुद्धा जर ऐकत नसतील, जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानं सुद्धा जर हे अधिकारी ऐकत नसतील तर याचा पुढचा पवित्र आमचा भगतसिंग सारखा राहणार आहे। हे होते दिलीप पोचे ज्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आणि त्यांची आता मागणी आहे की या ठिकाणी रस्त्यावर पत्रे लावणे त्यावेळेस केलं तर आम्ही आमची ठाकरे स्टाईल या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।